ज्या महामानवाने आपलं अखंड आयुष्य मानवतेसाठी दिलं, त्यांच्याच नावावर आज विष पेरलं जात आहे. अंधारात लावले ज्यांनी समतेचे दिवे, अंधारात लावले ज्यांनी समतेचे दिवे, विझवू पाहत आहेत ते काही अज्ञानी मानवी थवे. नमस्कार, मी राजेंद्र शेंडे आणि तुम्ही पाहता थेट वार्ता. आज आपण थेट आणि परखडपणे अतिशय ज्वलंत आणि वेदनादायक विषयावर बोलणार आहोत. आज देशभरात जागोजागी महामानवांच्या पुतळ्याची तोडफोड करून, त्यांच्या विचारांवर हल्ले करून, समाजात तणाव, दंगली, द्वेषाचा स्फोट करून सामाजिक समतोल बिघडवला जात आहे. म्हणूनच एक प्रश्न निश्चितपणाने विचारलाच पाहिजे, हे सगळं का घडतंय आणि यावर उपाय काय? महामानव म्हणजे फक्त नाव नसतं, ते विचार आहेत सामाजिक परिवर्तनाचे, जे संघर्षातून उभे राहिले आहेत, जे समाजाला दिशा देणारे दीपस्तंभ आहेत. त्यांनी स्वतःचं आयुष्य देशासाठी दिलं, मानवतेसाठी झगडले, अन्यायाविरुद्ध लढले. पण आज त्यांच्याच नावावर द्वेष निर्माण केला जातोय. त्यांना जाती धर्माच्या नावाने विभागलं जात आहे. महामानवांनी जनहित पाहिलं, देशहित पाहिलं, त्यांनी कधीही स्वहित पाहिलेलं नाही. तरीही त्यांचा अपमान का होतोय, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. एखादी व्यक्ती महापुरुषांचा अवमान करते, याला कारण फक्त एक नाही, अनेक आहेत. जसे की एखादी व्यक्ती अज्ञानी आहे, त्यामुळे त्या व्यक्तीला इतिहास माहित नाही. अशा व्यक्तीला महामानवांचं मूल्य कसं कळणार? मग अशा व्यक्तीच्या अज्ञानाचा फायदा घेऊन समाज भावना भडकवण्यासाठी काही घटक, काही लोक, काही संघटना कार्यरत असतात. त्या सामाजिक भावना भडकावून त्याचा फायदा उचलतात आणि मग जाणीवपूर्वक द्वेष पसरवतात. त्यांचा एकमेव एजेंडा असतो समाजात फूट पाडणं. क्वचित कधीतरी मानसिक असंतुलन, फ्रस्ट्रेशन यामुळे काही लोक स्वतःच्या आयुष्यातील अपयशाचा राग समाजावर काढतात. सोशल मीडियावर द्वेषयुक्त खोटी माहिती पसरवली जाते, एडिटेड व्हिडिओ टाकले जातात आणि मग याच बाबी द्वेषाचं इंधन ठरतात. अशी घटना घडली की लोक संतापतात, आंदोलने करतात, कधी कधी तर दंगली होतात. पण विचार करा, दंगलीने प्रश्न सुटतो का, की आणखी द्वेष वाढतो? आगीला आग लावली तर शेवटी शिल्लक उरते ती फक्त आणि फक्त राग. सामाजिक बंधुभावाची अशी राग करणाऱ्यांना आपण फक्त शिक्षा करतो, पोलीस कारवाई करतात. पण या विकृती मागचं खरं कारण काय असेल? त्या व्यक्तीनं असं का केलं? त्याच्या मनात इतका द्वेष आला कुठून? यावर गांभीर्याने विचार झाला पाहिजे. त्यासाठी महापुरुषांची विटंबना करणाऱ्या त्या व्यक्तीला बसवून विचारलं पाहिजे, त्या महामानवाने तुझं काय वाईट केलं? तुझ्या मनात हा राग कसा निर्माण झाला? चर्चा झाली की उत्तर सापडेल. त्यासाठी समाजात संवाद वाढला पाहिजे, वाद नाही. शाळांमध्ये, समाजात, सोशल मीडियावर महामानवांचे खरे विचार पोहोचले पाहिजेत. जे लोक द्वेष पसरवतात, समाजात विष पेरतात, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. आम्हाला विश्वास आहे समाज नक्की एक होईल. पण त्यासाठी आपण व्यक्तीवर नाही तर विचारांवर बोललं पाहिजे. द्वेषाला प्रेमाने उत्तर दिलं पाहिजे, तर आपण समाज जोडण्यात लवकर यशस्वी होऊ शकतो. अज्ञानाला ज्ञानाने हरवलं पाहिजे. समाज जोडणं सोपं नसतं, समाज तोडणं सोपं असतं. माणूस तोच मोठा जो समाज सोडण्याचं काम करतो. आज देशाला गरज आहे शांततेची, समजुतीची, संवादाची.
जर आपण आजही शहाणे झालो नाही तर उद्या इतिहास आपल्याला माफ करणार नाही. महामानवांनी साकारलेली स्वप्न आपणच नष्ट करू. जर तुम्हालाही खरंच वाटत असेल की समाजात बदल व्हायला हवा, द्वेष थांबायला हवा आणि एकता बंधुभाव निर्माण व्हायला हवा, तर हा व्हिडिओ शेअर करा. कारण बदल हा एका व्हिडिओने नाही तर विचाराने होतो. मी राजेंद्र शेंडे. आपण मिळून प्रयत्न करू, माणूस जोडू, द्वेष गाळू. अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा थेट वार्ता. धन्यवाद.